नमस्कार, मी प्रीती. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत 7 सप्टेंबर 2025 रोजी जे पूर्णचंद्र ग्रहण येणार आहे त्याबद्दल. या दिवशी आकाशात ब्लड मून म्हणजेच चंद्र पूर्णपणे लालसर रंगाचा दिसणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात या दिवशीचं वेळापत्रक आणि सूतककाल आणि कुठल्या राशीला हे चंद्रग्रहण अनुकूल असणार आहे आणि कुठल्या राशीला नसणार आहे. शिवाय या दिवशी काय उपाय केले पाहिजेत या संपूर्ण गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूयात. भारतीय प्रमाण वेळेनुसार उपछाया सुरू होणार आहे रात्री 9:12 आंशिक ग्रहण सुरू होणार आहे रात्री 10:09 पूर्ण ग्रहण सुरू होणार आहे रात्री 11:01 पूर्ण ग्रहण समाप्त होणार आहे 8 सप्टेंबर रात्री 12:22 आणि आंशिक ग्रहण समाप्त होणार आहे पहाटे 1:14 ग्रहणाचा एकूण कालावधी हा 3 तासाचा असणार आहे आणि सूतक काल सुरू होणार आहे दुपारी 12:57 तर आता आपण जाणून घेऊयात या पूर्ण चंद्रग्रहणाचा कुठल्या राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे. तर यामध्ये येणार आहे वृषभ, मिथुन, तूळ, सिंह आणि कुंभ या राशींवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ वृषभ राशीला आर्थिक अडचणी येऊ शकतात किंवा आरोग्याबाबत त्रास होऊ शकतो. मिथुन राशीला कुटुंबातील तणाव येऊ शकतो किंवा मुलांबाबत चिंता वाढू शकते. सिंह राशीला वैवाहिक जीवनात मतभेद किंवा नातेसंबंधांमध्ये कसोटी निर्माण होऊ शकते. तूळ राशीला कामकाजामध्ये अडथळे किंवा पैशाचं नुकसान होऊ शकतं. कुंभ राशीला अपघात होण्याची शक्यता आहे. तो शक्यतो तुम्ही या दिवशी प्रवास टाळा आणि करिअरमध्ये सुद्धा तुम्हाला अडथळे निर्माण होऊ शकतात. तर आता आपण जाणून घेऊयात या पूर्ण चंद्रग्रहणाचा कुठल्या राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे. तर त्यामध्ये येणार आहे कर्क, कन्या, वृश्चिक, मकर, मीन आणि धनु ह्या राशींना या पूर्ण चंद्रग्रहणाचा सकारात्मक परिणाम होणार आहे. कर्क राशीला नवे निर्णय किंवा प्रगतीची संधी मिळू शकते. कन्या राशीचा आत्मविश्वास वाढेल, कामात यश मिळेल. वृश्चिक राशीवाल्यांचे महत्वाचे गुपित उघड होतील आणि खूप चांगले बदल घडू शकतील. धनु राशीवाल्यांना शिक्षण आणि करिअरमध्ये खूप चांगली संधी मिळू शकते या दिवशी. मकर राशीवाल्यांना संपत्ती आणि मान सन्मान लाभेल. मीन राशीवाल्यांची आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. आणि आता आपण जाणून घेऊयात या पूर्ण चंद्रग्रहणाचा ज्या ज्या राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे त्या राशींनी काय उपाय केले पाहिजेत. तर ग्रहण सुरू असताना यांनी जप, ध्यान आणि मंत्रोच्चार केलं पाहिजे. ग्रहण संपल्यानंतर यांनी स्नान करून संपूर्ण घराचं शुद्धीकरण केलं पाहिजे आणि या दिवशी यांनी धान्य, कपडे, अन्न या सर्व गोष्टींचं जर दान केलं तर सगळ्यात उत्तम मानलं जातं. तर मंडळी 7 सप्टेंबर 2025चं पूर्ण चंद्रग्रहण हे काही राशींना आव्हाने देईल तर काही राशींना नवीन सुरुवातीची संधी देईल. तर तुमची रास कोणती आहे आणि या पूर्ण चंद्रग्रहणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.